घ्या ना, कोण आहे त्यांची धीरे पाठवून देतो. दिवशी 8 नोव्हेंबर 2020 रोजी पोलीस स्टेशनला अराऊंड 8:30-9 वाजता माहिती मिळाली की कुमठे गावामध्ये एक स्त्रीचा मृतदेह आढळून आलेला आहे. एक स्त्री मृत झालेली आहे. मग त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, त्यांची DBT, ACP सगळे घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी प्राथमिक दृष्ट्या असं वाटत होतं की झटापट झालेली आहे, कारण गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या आणि गळा दाबून खून केलेला आहे. त्यामध्ये संशयाची पहिली सुई ही त्या स्त्रीच्या सावत्र भावावर होती, कारण त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि तोच फक्त तिच्यासोबत गेले 8-10 वर्ष राहत होता. कोणी येत जात नव्हतं. त्यामुळे असं पहिल्यांदा वाटलं की त्यांनीच ही कृती केलेली असावी. त्याच्याकडे चौकशी करता असं कळलं की आदल्या दिवशी संध्याकाळी तिची जी मुलगी आहे, लग्न झालेली मुलगी, जी विजापूरमध्ये काकडकी गावी राहते, ती आईला भेटण्यासाठी आली होती आणि तिच्यासोबत तिचा दीर होता. मग तपासाची दिशा बदलली आणि आमचे अधिकारी मग त्या ठिकाणी जाऊन सर्च केला. त्या ठिकाणी तिथून ती तिच्या दुसऱ्या गावी तोरवी या गावी गेली होती. तर तिथून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की ती जी मयत स्त्रीची मुलगी आहे, तिच्या दीराबरोबर अनैतिक संबंध होते. त्या अनैतिक संबंधाला आईची विरोध होता आईचा आणि त्यामुळे त्यांच्यात भांडणं वगैरे व्हायची. तिचा नवरा म्हणजे त्या मयत स्त्रीच्या मुलीचा नवरा तिच्यासोबत राहत नव्हता, ती दीरासोबत राहत होती आणि मग हा वादाचा हा प्रकोप झाला आणि मग त्या दिवशी संध्याकाळी ते जेव्हा घरी आले होते भेटायला, त्यावेळेला त्यांच्यात वाद वाढला आणि त्यामध्ये त्यांनी मग तोंडात तिच्या टॉवेल वगैरे असं हे करून कोंबून गळा दाबून तिचा खून केलेला आहे आणि तिथून मग ते निघून गेले आणि हे कोणालाही माहिती नव्हतं. आजूबाजूच्या कोणत्याच लोकांनी पाहिलंही नव्हतं आणि कोणाला माहिती नव्हतं.
आणि ते मोबाईल वगैरे स्विच ऑफ ठेवले होते. पण आमच्या विजापूर नाका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि DP टीम यांनी देखील ह्या गुन्ह्याचा उघड केलेला आहे, खुनाच्या गुन्ह्याचा उघड केलेली आहे आणि यामध्ये देखील 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत. थँक्यू.